नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 13,000 रुपये. तर चला मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. महाराष्ट्र शासनाने राबवलेली अभूतपूर्व पीक विमा योजना राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा भरून संपूर्ण हंगामाचे पीक विमा संरक्षण मिळत आहे. उर्वरित विमा रक्कम राज्य सरकार स्वतः वहन करते, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार नाममात्र राहतो. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेची सुरुवात 2023 मध्ये झाली असून आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे. सध्या विमा क्लेम प्रक्रियेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम थेट जमा होत आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, ही रक्कम DBT प्रणालीद्वारे हे पैसे पाठवले जातात. तर आता जात असल्याने माध्यम स्तरावर गैरवापर टळतो आणि लाभार्थ्यांना त्वरित मदत मिळते. ही सुव्यवस्था पारदर्शकता वाढविण्यासोबतच भ्रष्टाचार रोखवतानाही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. भरपाईच्या रकमेची माहिती पीक नुकसानीची भरपाई देताना अनेक घटक विचारात घेतले जातात. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी रक्कम त्यांच्या पिकाच्या प्रकारावर नुकसानीचे प्रमाण दाखवले जातात. लागवडीखाली क्षेत्रफळ आणि घेतलेल्या विम्याच्या एकूण रकमेवर अवलंबून असते. तर शेतकरी मित्रांनो, विविध जिल्ह्यातून आलेल्या अहवालानुसार सरासरी सुमारे 13,000 रुपये प्रति शेतकरी या प्रमाणे भरपाई वितरित केली जाते. तर आता शेतकरी मित्रांनो, तथापि विशिष्ट पिकांसाठी ही रक्कम लक्षणीय भ्रष्ट असू शकते. सोयाबीन पिकाच्या बाबतीत काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 12 ते 15,000 रुपये मिळालेली आहे. कापूस आणि भात या व्यावसायिक पिकांच्या नुकसानीची भरपाई अधिक प्रमाणात असते. काही प्रकारामध्ये एकूण मिळालेली रक्कम 25,000पर्यंत गेल्याचीही निदर्शनास आलेले आहे. तर आता जे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आधार देते. विमा मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठराविक